नमस्कार, मी नरसिंह मोरे. पाहतात अर्गदूत न्यूज. पाचोरा शहरात आज शिवसेनेचा प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालिका मातेच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आमदारांची पत्नी सुनीता किशोर पाटील आणि नगरसेवक पदासाठी सुपुत्र सुमित किशोर पाटील तसेच दीपाली किशोर पाटील हे रिंगणात उतरले आहेत. या प्रचाराला सुरुवातीलाच नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महिलांचा सहभाग, युवकांचा उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहून वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झालं होतं. अर्गदूत न्यूजशी बोलताना आमदार किशोरप्पा पाटील म्हणाले, पाचोरा शहरात गेल्या काही वर्षात विकासाचा मोठा प्रवास घडला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, बाजार सुधारणा, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्र सर्वत्र बदल दिसत आहे. हे सगळं शक्य झालं ते जनतेच्या विश्वासामुळे. आज पुन्हा एकदा आम्ही लोकांच्या सेवेसाठी मैदानात उतरलो आहोत आणि जनता आम्हाला साथ देईल याची पूर्णपणे खात्री आहे. सुनीता किशोर पाटील म्हणाल्या, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात खूप विकास झालेला आहे. महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच प्रत्येक भागात सुविधा पोहोचण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले. जनतेचा प्रतिसाद पाहून आमच्यात आत्मविश्वास आणखी वाढला. नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांनी सांगितलं, तरुण पिढीला शहरांच्या विकासात सामील करून घेत आहोत. प्रत्येक घरात सुविधा पोहोचाव्यात, स्वच्छ आणि सुंदर पाचोरा तयार व्हावा हे आमचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही एक दिलाने काम करतोय. शहरातील रस्ते, नवीन लाईट्स, पाणी योजना, नागरिक आनंदी. खरंच पाचोऱ्यात गेल्या काही वर्षात विकासाचं चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतं. नवे रस्ते, विस्तारीकरण, पाणी पुरवठा योजना, स्वच्छता उपक्रम आणि नागरिकांसाठी नव्या सोयी या सगळ्या गोष्टीमुळे शिवसेना बदलचा विश्वास अधिक मजबूत झालेला आहे. आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्वतः प्रचाराचा धुरा हातात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि वाढला आहे. रॅलीतील नागरिकांचा जोश आणि प्रचाराची गती पाहता शिवसेनेचा विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झालेला दिसतोय. चला तर बघूया आपण आमदार किशोरप्पा पाटील काय म्हणाले. तसेच नगराध्यक्ष उमेदवार सुनीता पाटील तसेच नगरसेवक उमेदवार सुमित पाटील यांनीही बाईट दिलेली आहे. आपण बघूया. नमस्कार, तुम्ही बघत आहात अर्गदूत न्यूज. अर्गदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता नुकत्याच नगरपालिकेची निवडणूक चालू झालेली आहे. आज कैलास माता मंदिरात दर्शन घेऊन आज नारळ फोडून त्याची सुरुवात झालेली आहे. आप्पासाहेब, जनतेने तुमच्यावर फार विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला सुपुत्र आज निवडणुकीमध्ये उतरले आहेत, काही नगराध्यक्षासाठी उतरले आहेत, तर त्यासाठी आपण जनतेला काय संदेश देणार आहात? मी आज पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्या पाचोरा शहराचं ग्रामदैवत कैलास माता मंदिराचा आशीर्वाद घेऊन माझी धर्मपत्नी सुनीता, मुलगा आणि किशोर सोबत आपल्या दीपालीताई किशोर पाटील या तिघांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आपण कैलास मातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी केलेला आहे. मला आज सांगताना आनंद होतो की आज पहिला दिवस जरी असला तरी प्रचंड उत्स्फूर्त असा कार्यकर्त्यांचा, तरुणांचा, या मतदार बांधवांचा, भगिनींचा प्रचंड असा प्रतिसाद आपण सगळेजण पाहत आहात, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दुसरा एक विषय महत्वाचा आहे की आज सुमितचा राजकीय इनिंगची सुरुवात आजपासून झालेली आहे. त्याच्या राजकीय जीवनामध्ये मला वाटतं त्याची सुरुवात कैलास मातेच्या आशीर्वाद घेऊन झालेली आणि आमचा परंपरागत असलेला हा प्रभाग की ज्या प्रभागाने आजपर्यंत प्रचंड अशी साथ माझ्या कुटुंबाला दिली, माझ्या परिवाराला दिली आणि त्याच पद्धतीचे साथ आणि आशीर्वाद मला वाटतं आताही देतील, यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आजची सुरुवात ही झालेली आहे. उद्यापासून सगळीकडेच प्रचाराची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते. आपल्या आपल्या परीने मुहूर्त काढून प्रत्येकाला ऑनलाईन फॉर्म भरायची सुरुवात या ठिकाणी करायला आदेश दिलेले आहेत. ताई, नगराध्यक्ष हा एकदम फार मोठं पद आहे, तर जनतेसोबत काय प्राधान्य घेऊन जात आहे तुम्ही? खरं तर आजचा प्रचार कैलास मातेचा आशीर्वाद घेऊन आज प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात झाली आहे आणि
कुठल्या याच्यावर आजचा मी नगराध्यक्ष हे महत्वाचं पद घेऊन प्रचाराला उतरले आहे, तर ते आहे आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षापासून आप्पांनी केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही या जनतेचा आशीर्वाद परत एकदा संपादन करू, याच्यात कुठलीच शंका नाही. आणि मला मिळालेला आशीर्वाद आणि पद हे सार्थकी लावण्याचा मी 100% प्रयत्न करेल. सुमित पाटील पहिल्यांदाच नगरपालिका निवडत आहेत, तर काय आपल्या मतदारांना काय संदेश देणार आहात? नक्कीच जसा आप्पांवर तुम्ही विश्वास दाखवला अनेक 10 वर्षापासून आणि आता तिसरी टर्म आप्पांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून दिली, त्यांच्यावर जसा विश्वास दाखवला तसाच विश्वास माझ्यावर आणि संपूर्ण शिवसेनेच्या कुटुंबावर तुम्ही यावेळेसही दाखवाल हे मला निश्चित खात्री आहे. तुम्ही कधीही आप्पांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही किंवा आप्पांनी जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. विकास कामांमध्ये कधी पाचोरा शहर मागे राहिलं नाही आणि त्याच विकासाच्या कामांच्या जोरावर आपण यंदाचं नगरपालिका इलेक्शन जिंकू. 100% आपण जिंकण्याचा आपला हे राहील आणि जनतेचाही आशीर्वाद सगळ्यांना आज सुरुवात झालेली आहे. जनतेचाही आशीर्वाद तो दे की विकास जिथला व्हायले की आपल्याला बोलानच काम नाही, त्यामुळे जनताचा आशीर्वाद देतोय आणि यावरूनच चित्र लक्षात येत आहे. नक्कीच आपला विजयाचा मार्ग मोकळा झाला. आताच तुम्ही बघितलात की 100% निवडून येण्याची शाश्वती आता सुमित पाटलांनी दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ताई, तुम्ही सुद्धा लढवत आहे, तुमचा काय संदेश देणार जनतेला, मतदारांना? सगळ्यांना विनंती आहे की मला मतदान द्या आणि आशीर्वाद द्या. ताईचं म्हणणं असं आहे की मी पण थांबलेले आहे वार्डामध्ये, सर्वजण जेवढे मतदार असतील त्यांना आशीर्वाद द्यावं, त्यांचं असं म्हणणं आहे. धन्यवाद, थँक्यू. मी नरसिंह बुरे, आरोग्यदूत न्यूज. पाचोऱ्यातील प्रत्येक विकास काम, प्रत्येक जनतेचा प्रतिसाद आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.